नमस्कार सर्वांना, आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या व्लॉगमध्ये. तर आज नेमकी काय घडले माहिती आहे का? आज फुटलेला आहे माझा मोबाईल आणि फुटल्यामुळे त्याचा पूर्णपणे डिस्प्ले गेला आणि आम्हाला आज जावं लागणार आहे नवीन फोन घ्यायला. तर आम्ही रेडी होते आणि बाहेर पाऊस पडतो आहे खरं तर, आणि एवढा पाऊस चालू आहे आणि तरीसुद्धा आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्हाला जायचं आहे फोन घेण्यासाठी. तर एवढ्या संध्याकाळी जाण्याचं कारण असं की माझी होती इव्हनिंग शिफ्ट आणि त्यामुळे मी आल्यानंतर आम्हाला जावं लागणार होतं, म्हणून संध्याकाळ झाली आणि पाऊस होता तरी पण आम्हाला जावं लागणार आहे, कारण फोनशिवाय तर काही करू शकत नाही. तर मी, अजिंक्य आणि अर्णव तिघे देखील निघालो आहे. अजिंक्य माझ्यावर भरपूर चिडलेला की तुला नीट सांभाळता येत नाही वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी, पण फायनली तोच घेऊन निघाला, चल बाबा घेऊया तुला नवीन फोन म्हणून. म्हणून आम्ही तिघे देखील निघालो गाडीवर आणि संध्याकाळची वाजलेत तसे 9 आणि यावेळी आम्ही निघालो आणि पोचलो रिलायन्स डिजिटलमध्ये. तर या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी कमी होती, कारण पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्त कोण वस्तू घेण्यासाठी येत नाही आणि त्यात पाऊस पडतो आहे म्हटल्यावर कशाला कोण येईल. पण आम्ही तर गेलो होतो कारण आम्हाला गरज होती. तर मी यूज करते विवो Y50. तर माझा हा विवो Y50 जो आहे ना, त्याची स्क्रीन जी आहे ना ती कर्व येते. तर हे कर्व असल्यामुळेच खरं तर माझा फोन फुटला आणि मी आता ठरवले की मी आता कर्व असलेली स्क्रीन घेणारच नाही. म्हणजे तो डिस्प्ले जो आहे तो खूप रिस्की असतो, पडला की फुटतो. तर बऱ्याचदा पडला तो पण फुटला नाही, पण यावेळेस ना तो पडला आणि नेमकी तो डिस्प्लेच्या साईडने पडला आणि एकदम उंचावरून पडला, त्यामुळे ना फटकन फुटून गेला. मग म्हटलं आता ठीक आहे, घडलेलं तर आहे. आणि पूर्ण इव्हनिंग शिफ्ट मी विदाऊट मोबाईल केली. तसंही तिथे काही यूजही नाही कामावर, कारण तिथे आमच्याकडं नेटवर्कच नसतं. पण इम्पॉर्टंट तर आहे फोन, कारण फोनशिवाय तर काही होत नाही, म्हणून आम्हाला घ्यावा लागणार होता फोन. तर यावेळेस मी घेतलेला आहे मोटोरोलाचा फोन. तर मोटो एज 70 असं त्या फोनचं नाव होतं आणि मला याची कॅमेरा क्वालिटी आणि सर्व गोष्टी खूप आवडल्या. खरं तर हा फोन मी मेन म्हणजे माझं कारण जे आहे ते म्हणजे व्हिडिओ शूट, कारण आपण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आणि या कारणासाठीच मला फोन घ्यायचा होता. मग त्या हिशोबानेच मी फोन घेतला आहे. मला याची कॅमेरा क्वालिटी खूप जास्त आवडली आणि डिस्प्ले देखील कर्व नाही आहे, एकदम स्ट्रेट आहे आणि कॉम्पॅक्ट आहे फोन, एकदम खूप मोठा पण नाही आहे, छोटा आहे पण खूप छान आहे फोन. मला खूपच जास्त आवडला आणि त्याचा कलर देखील ना एकदम असा डार्क ग्रीन कलर आहे. म्हणजे त्याला असं म्हणतात की पॅन्टॉन ब्रॉन्झ ग्रीन असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर म्हटलं ठीक आहे चला, मला तर आवडला, छान तर होता. दुसरा कलर एक होता त्यांच्याकडे ब्लू कलरचा, पण तो सध्या ॲवेलेबल नव्हता, म्हणून मी हाच घेतला आणि तसं पण छानच होता कलर, मला आवडला. थोडासा वेगळा आणि अतिशय सुंदर असा हा फोन होता. तर फोन तर खूप छान होता. मोटोरोलाचा फोन मी पहिल्यांदाच यूज करणार आहे आणि सध्या तरी मला तो खूप छान वाटतो आहे आणि इथलची सर्विस देखील खूप छान होती. चला तर मोबाईल वगैरे आमचा झाला होता घेऊन, त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरच्या दिशेने. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात आली की मी आणि अर्णवने ना रेनकोट काढलं होतं, पण अजिंक्यने ना फक्त जॅकेटच काढलं होतं. त्याने पॅन्ट तशीच ठेवलेली होती, म्हणजे रेनकोटची पॅन्ट जी आहे ती तशीच होती. तर त्यामुळे ते इतकं फनी वाटत होतं ना, आणि तसाच मी त्याचा व्हिडिओ शूट देखील घेतला. पण इट्स ओके, सगळं झालं आहे. आता निघालो आम्ही घरी. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.